डिजिटल अरेस्ट, फसवणूक तसंच चोरी करून नेलेले दागिने आणि रोख रक्कम कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हेगारांकडून परत मिळवली। हे परत मिळवलेले दागिने आणि रोख रक्कम असा 18,48,000चा ऐवज न्यायालयाच्या आदेशानुसार आज राजारामपुरी पोलिसांनी मूळ मालकांना परत दिला। आपले दागिने आणि रक्कम राजारामपुरी पोलिसांनी परत मिळवून दिल्याबद्दल संबंधितांनी यावेळी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। कोल्हापुरातील कल्पेश माणिकचंद ओसवाल हे चांदीकाम व्यवसाय करतात। मागील वर्षी काही गुन्हेगारांनी त्यांना बनावट चांदी देऊन त्यांची फसवणूक केली होती। याबरोबरच हुपरी इथले चांदी व्यावसायिक सौरभ अनिल पाटील यांचीही अशीच फसवणूक झाली होती। राजारामपुरी परिसरातील एसटी कॉलनीमध्ये राहणारे सेवानिवृत्त प्राध्यापक नरेंद्र हनुमंतराव शिंदे यांना डिजिटल अरेस्टची धमकी दाखवून त्यांचे हे लाखो रुपये लुबाडले गेले होते। या पाठोपाठ भारत हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे सराफ व्यावसायिक राहुल नारायण हावळ यांच्या घरातील दागिने मोलकरणीसह तिच्या प्रियकरानं चोरून नेले होते। या सर्व गुन्ह्यांचा तपास करून राजारामपुरी पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून त्यांनी लुबाडलेल्या तसंच चोरी केलेल्या रकमेसह दागिने जप्त केले होते। न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केलेले हे दागिने आणि रोख रक्कम असा 18,48,768 रुपये किमतीचा ऐवज राजारामपुरी पोलिसांनी आज संबंधित मूळ मालकांना परत दिला। शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कल्पेश ओसवाल, सौरभ पाटील, नरेंद्र शिंदे आणि राहुल हवळ यांच्याकडे त्यांची रक्कम आणि दागिने राजारामपुरी पोलीस ठाण्यात सुपूर्द केले। राजारामपुरी पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून आपले दागिने आणि रक्कम परत मिळवून दिल्याबद्दल संबंधितांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले। माझ्यावर काही हुपरीच्या लोकांनी चांदीचा फ्रॉड केला, खोटी चांदी देऊन व्यवहार केला। मग मी त्या अनुषंगानं राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला त्यांच्यावर। तत्काळ त्यांनी कारवाई करून माझी चांदी रिकवर करून दिली। अतिशय चांगली कामगिरी ही राजारामपुरी पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस हवालदार नितीश कुऱ्हाडे, श्रुती काटकर, हरीश सूर्यवंशी यांच्या विशेष प्रयत्नातून हे दागिने आणि रोख रक्कम संबंधित मूळ मालकांना परत देण्यात पोलिसांना यश आलंय।